पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। 24 तासांच्या आत दहशतवाद्यांनी पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केलेला आहे। बारामुल्लामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आणि या चकमकीमध्ये आता 2 दहशतवादी ठार झालेले आहेत। 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला आता मोठं यश आलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 24 तासांच्या आत दहशतवाद्यांनी पुन्हा बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला। त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं। त्या ठिकाणी गोळीबार देखील सुरू आणि या गोळीबारामध्ये आता 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये आता सुरक्षा दलाला मोठं यश आलेलं आहे। या चकमकीमध्ये 2 दहशतवादी ठार झाल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 24 तासांच्या आत पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता, मात्र सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि प्रत्युत्तर देताना गोळीबार करण्यात आल्यामध्ये 2 दहशतवादी ठार झाल्याची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आता यश आलेलं आहे। ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्र साठा देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्यामध्ये 26 पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झालेला होता। त्यानंतर 24 तासाच्या आतच शेजारीच असलेल्या बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं, गोळीबार सुरू केला आणि या प्रत्युत्तरामध्ये आता 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भातील या चकमकीचे काही फोटो देखील समोर आलेले आहेत, ते फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय। तर दहशतवाद्यांचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न आणि जी चकमक झाली त्या चकमकीमध्ये आता 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे। आताची हल्ल्याच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर 24 तासाच्या आतच शेजारीच असलेल्या बारामुल्लामध्ये या दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केलेला होता, मात्र सतर्क असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं, गोळीबार केला आणि यामध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। खात्मा केलेल्या दहशतवाद्यांजवळून मोठा शस्त्र साठा देखील आता जप्त करण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। बारामुल्लामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। तर या हल्ल्याच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 24 तासाच्या आत दुसरा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे। दहशतवाद्यांसोबत सुरक्षा दलाच्या जवानांची जी चकमक झाली त्या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा झालेला, 2 दहशतवादी ठार झालेले आहेत। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्र साठा आता जप्त करण्यात आलेला आहे। पहलगामच्या शेजारीच असलेल्या बारामुल्लामध्ये हा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र हा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे। सुरक्षा दलाच्या जवानांनी जे प्रत्युत्तर दिलं, जी चकमक झाली त्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव या चकमकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देत आहेत। स्वप्नील, मोठी कारवाई सुरक्षा दलानं केली। पहलगामच्या शेजारीच असलेल्या बारामुल्लामध्ये 24 तासाच्या आत दुसरा दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र सुरक्षा दलानं आता प्रत्युत्तर दिलंय। 2 दहशतवाद्यांचा खात्मा, अधिकचे अपडेट नेमके काय आहे? शुभम, आपण बघतोय पहलगाम मध्ये जो हल्ला झाला, खरं तर 24 तासांच्या आतमध्ये दुसरा हल्ला घुसखोरी करण्याचा प्रयत्न जो दहशतवाद्यांनी केला, याला कुठेतरी भारतीय जवानांनी रोखलेला आहे आणि यामध्ये जी गोळीबारी झाली यामध्ये 2 जे दहशतवादी आहेत ते ठार झालेले आहेत। एका तुकडीने खरं तर दहशतवाद्यांना घेरलं आणि त्यामध्ये दोघांचा खात्मा करण्यात आलेला आहे। या दहशतवाद्यांकडे काही काडतुसं तसेच काही महत्त्वाच्या वस्तू सापडलेल्या आहेत, त्यावरून खरं तर जे आपलं भारतीय जवान आहेत त्यांना पुढील तपासासाठी महत्त्वाचे पुरावे सापडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नक्कीच या दुसऱ्या हल्ल्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा असतील आणि भारतीय जवान असतील अलर्ट मोडवरती आहेत। प्रत्येक गोष्ट ही साचपडून तिकडे सैनिक पाहायला मिळतंय। स्वप्नील, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला करण्यात आला ते हल्ला करणारे दहशतवादी आणि बारामुल्लामध्ये जो हल्ला झाला, आता जी चकमक झाली, त्यांचं काही कनेक्शन आहेत का? हेच दहशतवादी ते आहेत का? या संदर्भातले काही अपडेट मिळू शकतात का? नाही, या संदर्भातले अधिक तपशील जे आहे ते भारतीय जवान तपासून पाहत आहेत, कारण ज्याप्रमाणे काल हल्ला झालेला आहे त्याच्या जवळच हा परिसर पाहायला मिळतोय। ज्या पहलगाम मध्ये हल्ला केलेल्या दहशतवाद्यांनी
तिथून पळ काढताना कुठेतरी बारामुल्लामध्ये आसरा घेतला का आणि त्याच ठिकाणी काही पुन्हा एकदा जो फायरिंग असेल किंवा दहशतवाद असेल तो करण्याचा प्रयत्न केला का. आणि या सर्च ऑपरेशन दरम्यान या सर्व दहशतवाद्यांचा जो पत्ता जो आहे तो भारतीय जवानांना लागला होता का या संदर्भातील सर्व जी माहिती आहे ती लवकरच समोर येईल. मात्र एकूणच या दहशतवाद्यांचं आणि काल जो पहलगाम मध्ये हल्ला झाला होता त्या दहशतवाद्यांचं नक्की काय कनेक्शन आहे ते या सर्वांच्या डॉक्युमेंटेशन वरून माहिती समोर येईल असं एकंदरीत पाहायला मिळतंय. अगदी स्वप्नील, महत्वाचे अपडेट या चकमकीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. मात्र ही दोन दृश्य पहलगामच्या शेजारीच असलेल्या बारामुल्लामध्ये देखील आज सकाळी ही चकमक झालेली आहे. पुन्हा दहशतवाद्यांनी या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र लष्करानं त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि एक जी चकमक झाली त्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.